नमस्कार, मी रसिका तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत करंजी ओल्या नारळाची. कशी बनवायची ते बघूया. खूप छान बनते. त्यासाठी लागणार आहे आपल्याला रवा. अगदी बारीक असा रवा मार्केटमधून आणलेला आहे मी, जो मी घेतलेला आहे अर्धा किलो. आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मोहन म्हणून साजूक तुपाचा वापर केलेला आहे. अगदी तापवून कडकडीत घेतलेलं आहे मी तूप. आणि थोडंसं टाकायचं आहे आपल्याला मीठ याच्यामध्ये. रवा जर वाटीने मोजून घेतला 3 वाटी रवा याच्यामध्ये मी घेतलेला आहे. तर हे जे पाऊण वाटी तूप आहे ते आपल्याला रव्यामध्ये टाकून अगदी त्याला मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी दोघी म्हणजे रवा आणि तूप हे दोन्ही अगदी एकजीव झाले पाहिजेत. अशा प्रकारे त्यांना आपल्याला चोळून चोळून मिक्स करायचं आहे. आणि हे मी पाऊण वाटी जवळजवळ तूप याच्यामध्ये वापरलं ॲज अ मोहन म्हणून. याच्यामुळे करंजी अगदी आपली छान खुसखुशीत होणार आहे. त्यामुळे ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे. मी ज्याप्रमाणे त्याला मिक्स करते त्याप्रमाणे तुम्हालाही करून घ्यायचे. याच्यामध्ये आपण वापर करणार आहोत दुधाचा मळण्यासाठी. पाण्याचा वापर करणार नाही. ही सर्वात महत्त्वाची टिप आहे. बऱ्याच जणांच्या आपण करंज्या जेव्हा बघतो त्याला फोड आलेली दिसतात. करंजी छान काही वाटत नाही. अशी सुंदर लेअर आलेली पदर सुटलेली करंजी कशी छान वाटते. माझी तुम्ही करंजी बघा शेवटला, ती छान असे पदर सुटलेले आहेत, खुसखुशीत होते. का तर ह्याच्यामध्ये मी दुधाचा वापर केलेला आहे. पाण्याचा वापर केल्यामुळे त्याच्यावरती फोड तयार होतात. याचा पाण्याचा वापर हे करताना आपल्याला टाळलं पाहिजे. जर तुमचं अशाच प्रकारे फोड आले असतील तर नेक्स्ट टाईम कधी बनवाल तर या माझ्या पद्धतीनुसार नक्की करून बघा. दूध एक अंदाजपंचे मी घेतलेला आहे की आपल्याला किती वापरायचं ह्याच्यामध्ये, कारण रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. कारण रवा भिजायला सुद्धा पाहिजे. थोडंसं कडक बनतो नंतर तो, त्यामुळे त्या अंदाजाने आपल्याला काय करायचं, व्यवस्थित असं मळून घ्यायचे. खूप कडक असं नाही मळायचं आहे, कारण रवा भिजण्यासाठी परत ते कडक होणार आहे थोडंसं भिजत ठेवल्यानंतर. आता ही सर्वात पहिले केलेली तयारी आहे मी. हे आपण झाकून ठेवून देणार आहोत आणि मग बाकीची तयारी करून घ्यायची आपल्याला. हे अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे, थोडंसं नरम ठेवायचे आणि तुम्ही झाकून ठेवलेले. आता मी एक साईडला बनवते सारण. तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचं सारण बनवलं जातं. आम्ही बनवतो ते म्हणजे ओले नारळ वापरून त्याच्यापासून बनवतो. ह्याच्यामध्ये बेदाणे आणि खसखस मी भाजून घेतलेली आधीच. आता ह्याच्यामध्ये टाकणार होतं आपण नारळ किसून घेतलेला आहे मी 3 वाटी. साखर जर 3 वाटी नारळ असेल तर आपल्याला 1.5 वाटी साखर म्हणजे निम्मी साखर वापरायची. जेवढं नारळ असेल त्याच्या निम्मी आपल्याला साखर वापरायची. व्यवस्थित घ्यायचं आहे मिक्स करून. हळूहळू आपल्या साखरेला सुटणार आहे पाणी आणि मग हळूहळू ते नारळ त्याच्यामध्ये काय होईल, खोबरं शिजत शिजत जाणार आहे. तर हे नारळ, ओल्या नारळाच्या करंज्या जास्त काय टिकत नाहीत, पण बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जर नारळ असाच ओलाच्या ओला ठेवला आणि तो सारण्यासाठी आपण जर करंजीमध्ये भरला तर करंजी काही लवकर म्हणजे टिकणार नाही जास्त काळापर्यंत. आपल्याला अशा प्रकारचं सारण बनवायचं आहे की अगदी फडफडीत बनलं पाहिजे. ड्रायफ्रूट्स आणि बाकीचे भाजलेले जिन्नस म्हणजे खसखस आणि चारोळे हे सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे कितपर्यंत, जोपर्यंत ड्राय होत नाही, म्हणजे एक एक दाणा खोबऱ्याचा सुटसुटीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे. फ्लेम जे आहे ते मीडियम आहे. लो टू मीडियम वरतीच आपल्याला हे काम करायचे. बघा हे आता सुटसुटीत होत चाललेलं आहे व्यवस्थित. आता एक साईडला मी घेतलेलं आहे आपल्याला करंजीच्या आतमध्ये त्याला लेयर्स यावे म्हणून आपण एक सारण तयार करणार आहोत कॉर्नफ्लॉवरचं. पूर्वीचे जे लोक होते म्हणजे माझी आई वगैरे अलारोटचा वापर केला जायचा सरासर, पण आता मात्र सोप्या पद्धती त्याच्यामुळे कॉर्नफ्लॉवर वापरतोय आपण. याच्यामध्ये सुद्धा साजूक तुपाचा वापर केला आहे. साजूक तूप किती टाकायचं तर हे कॉर्नफ्लॉवर पूर्णपणे भिजेल या आत्ताच्या या फॉर्मला येईल इतकं आपल्याला तूप ह्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि मग मचकंदून घ्यायचं. याला मचकंदून असं म्हणतात. याला मचकंदून घेऊन व्यवस्थित असं मिक्स करायचं. जवळजवळ 5 मिनटं ही प्रोसेस मी केलेली आहे. तर हे व्यवस्थित मचकंदून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं एका डबीमध्ये काढून. आता आपला रवा सुद्धा व्यवस्थित फुलून तयार आहे. पण पूर्वीची लोक जी होती म्हणजे आमच्या घरी जी पद्धत केली आहे ती म्हणजे पाटा आणि वरवंटा याचा वापर केला जायचा. त्याच्यावरती हे चेचून ते पीठ व्यवस्थित असं नरम केलं जायचं. पण आता मिक्सरचा वापर करून अगदी कामं सोपी झालेली आहेत. त्यामुळे बघा अगदी झटकेपट आणि व्यवस्थित असं पीठ आपलं तयार झालेलं आहे नरम. आणि हे घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याचे गोळे तयार करणार आहोत आपण. हे जवळजवळ 3 गोळे मी वेगवेगळे तयार करणार आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला लेअरच्या करंज्या करायच्या आहेत तर हे तिन्ही गोळे आपल्या व्यवस्थित असे फापडे लाटून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. सारण म्हणजे कुठलं, जे आपण अलारोट म्हणजे सध्या आपण घेतलेले कॉर्नफ्लॉवर त्याचं जे मिश्रण आहे ते मला ह्याच्यावरती लावायचे. तिन्ही फापडे मी घेते आधी लाटून. 2 आधीच लाटून घेतलेले आहेत. आता हे तिसरं सुद्धा लाटून घेऊया.
आता ह्याला मारायचे आपल्याला ठोके मध्ये मध्ये, की जेणेकरून जे आलारोटच येते माझ्या तोंडामध्ये. आपण कॉर्नफ्लॉवरचं जे सारण आहे ते आपण ह्याच्यामध्ये लावून घेणार आहोत व्यवस्थित, ज्याच्यामुळे आपली करंजी मस्त होणार आहे, खुसखुशीत, आणि त्याला छान असे लेयर्स तयार होणार आहेत. सो ही प्रोसेससुद्धा अगदी महत्त्वाची आहे. आता दुसरा फाफडा लावूया. ते थोडंसं खेचून घ्यायचं, कारण लाटून ठेवल्यानंतर ते थोडेसे आकसतात, परत जवळ जातात. त्याच्यामुळे मग थोडंसं असं आपण पसरवून त्याला व्यवस्थित लावून द्यायचं. परत आपल्याला ठोके मारायचेत. आणि मग नंतर आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कलरच्या करंज्या करायच्या, हे प्रत्येक फाफडा जो आहे ना त्याच्यामध्ये कलर वापरून वेगवेगळ्या कलरचे फाफडे तयार करायचे आणि मग त्याचे हे लेयर्स लावायचे, आणि मग तुमची करंजीसुद्धा कशी होणार, कलरफुल मस्त होणार. आता हे तीनही फाफडे मी घेतलेले आहेत लावून याच्यावरती. व्यवस्थित असं थोडंसं दाबून घ्यायचं, त्याला आपण लाटून घेऊया म्हणजे फाफडे एकमेकाला व्यवस्थित चिकटतील. थोडंसं दाबून आपण लाटून घेऊया, म्हणजे गोळा करायला सुद्धा आपल्याला थोडं सोपं जाईल, कारण हे खूप जाड आहेत 3 फाफडे आल्यामुळे. आता हे झाले व्यवस्थित लाटून. आता ह्याला अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे, हळूहळू फोल्ड करत, आणि एक लोई तयार करायची आहे आपल्याला. हे अशा प्रकारे थोडं पोलपाटाखाली मी काहीच घेतलं नाही, त्यामुळे ते खूप सरकतंय. पण ह्याच्या खाली काहीतरी गोंडपाट किंवा कॉटनचं काहीतरी असं जाड फडकं काहीतरी घ्याल तर हे सरकणार नाही. आणि मग हे व्यवस्थित आहे अशा प्रकारे आपल्याला लांबट करून घ्यायचं आहे, आणि मग ह्याचे आपण करून घेणार आहोत काचऱ्या. तर आपल्याला किती मोठी करंजी असते त्याच्यावर अवलंबून. मी अंदाजपंचे एवढे तुकडे केलेले आहेत. एक मीडियम साईजची करंजी करण्यासाठी आपल्याला एवढे तरी पाहिजेत. सो हे बघा, आपण काचरी घेतली. बाकीचे गोळे मात्र बाहेर उघडे ठेवू नका, ते झाकूनच ठेवा, कारण लगेच सुकतात आणि मग लाटायला नाही तर प्रॉब्लेम होतो. हे अशा प्रकारे आपल्या पुढच्या साईडला दाबायचे, म्हणजे छान असे लेयर आपल्या त्या करंजीला तयार होतील. उभं लाटायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून जे काही आपण सारण लावून त्याला गोळी करून त्याच्यामध्ये लेयर येण्यासाठी एवढी मेहनत केलेली आहे, सो ते लेयर्स त्याच्यामध्ये आले पाहिजे. त्यामुळे सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला उभं लाटायचं आहे, आडवं लाटायचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की लेयर्स व्यवस्थित आपल्याला तळल्यानंतर दिसणार आहे. सारण घेऊया टाकून. सारणसुद्धा बघा अगदी फडफडीत, अगदी तांदळाचा दाणा कसं फेकल्यावर वेगवेगळा दिसतो तसं तुम्हाला दिसेल. त्यामुळे ही करंजीसुद्धा फार काळ टिकणार आहे. आणि हे लावायचं थोडंसं चिपकण्यासाठी मी दूध घेतलेलं आहे, आणि हे मागून उचलून आपण टाकायचे पुढे. दाबून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे करंजी फुटणार नाही. मी आज बनवणार आहे नवीन एक डिझाईन, अगदी सूर्यासारखी. असे तुम्ही गोलसुद्धा पूर्ण करंजी बनवू शकता, छान दिसते. आणि हे अशा प्रकारची डिझाईन मी बनवली. दरवर्षी मी अशाच प्रकारची बनवते. माझ्या सगळ्या करंज्या ह्या अशाच प्रकारच्या असतात, त्यामुळे इतरांच्या करंजीमध्ये माझी करंजी नेहमीच ओळखली जाते लगेच. हे अशा प्रकारे आपण डिझाईन घ्यायची तयार करून, किंवा तुम्ही काचणीने सुद्धा करू शकता. सो एवढ्या करंजी झाल्यात तयार. आता आपण लगेच तळून घेऊया, कारण फार सुकून नको द्यायला. त्याआधी मी घेतले तूप. हे डालडा तूप घेतलेलं आहे मी अर्धा किलो, आणि त्याच्यामध्ये टाकूया करंज्या. तापलेलं व्यवस्थित हवं आहे आपल्याला तूप, खूप जास्तही नको आहे, खूप कमीही नको आहे. आणि ब्राउनिश होईपर्यंत, एक तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला थोड्या थोड्या वेळाने पलटून याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे. कलर थोडासा चेंज झाला, नाही तर काही वेळेला खूप करंज्या पांढऱ्या पण दिसतात, मग त्या कच्च्याच राहतात. आता बघा थोडंसं ब्राउनिश कलर आलेला आहे, छान अशी लेअर सुटलेली आहे त्याला, अशी खुसखुशीत करंजी झालेली आहे आपली रेडी. बाकीच्या घेऊया आपण तळून. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आणि ह्या प्रकारच्या करंज्या जर बनवल्या नसतील तर नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा की कशा झालेल्या आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.